आपली माधुरी हत्तेरी वंतारामधून आता येईल असं वाटत नाही आणि त्याच्या मागची काही कारणं जी मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि मला असं वाटतं ना, तुम्ही हा व्हिडिओ खरंच शेवटपर्यंत पहा, कारण आपल्या डोक्यामध्ये ज्या गोष्टी टाकल्या जात आहेत त्या सगळ्या मला तुम्हाला सविस्तर सांगायच्या आहेत. त्यात एकदम घाण जी गोष्ट आहे ना, त्याच्यामुळे आज मी खरं बोलेल, या भारताची वाट लागली आहे, या आपण समाजाची वाट लावून घेतली. ती गोष्ट म्हणजे ॲडव्हर्टाईज. आता ती आपली हत्तीनी, आपली माधुरी हत्तीनी ही वंतारामध्ये गेले. काय वंतारा काय त्याच्यामध्ये गेली, तिकडे तिला नेण्यात आलं. ते त्या पेटाच्या माध्यमातून, त्या पेटाबद्दल पण मला तुम्हाला पुढे सांगायचं आहे. पण आता महत्त्वाची गोष्ट जी आहे तर मला तुम्हाला सांगायची, अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ॲडव्हर्टाईज, जाहिरात. जाहिरात ही या समाजाचं विष आहे, विष. म्हणजे एखादी वाईट गोष्ट ही कशी चांगली करून दाखवू शकतो आपण, ही म्हणजे ती जाहिरात. मित्रांनो, तुम्हाला मी खरं सांगतो, या जाहिरातामुळे आज आपल्या समाजाचं एवढं नुकसान झालं आहे. आज आपल्या त्या माधुरी हत्तीनीला आपल्या त्या कोल्हापूरवरून हटवून वंतारामध्ये नेल्याच्या नंतर तिथे ती किती सुखरूप आहे आणि तिला आता सगळं काय मिळतं आहे आणि तिला आता काही गरज नाही आहे. तिथे खूप डॉक्टर आहे, तिकडे खूप तिला चांगलं खायला मिळतं आहे, तिला फिरायला मिळतं आहे. तिच्यासोबतचे अजून काही लोक आहेत, ते हत्तीने आहेत, जे तिच्यासोबत आता राहत आहेत. ह्या अशा जाहिराती वंताराकडून करण्यात येत आहेत आणि भरपूर लोक, मग आपण म्हणजे मी स्वतः हळवा झालो ती जाहिरात पाहून, की अरे खुश आहे की ही, अरे हिला अजून काय पाहिजे, मनासारखं खायला मिळतं आहे, मनासारखं फिरायला मिळतं आहे, चांगली अंघोळ मिळते, चांगलं औषध उपचार तिच्यावर चालू आहेत. माझंही असंच झालं. पण मित्रांनो, मी तुम्हाला खरं सांगू का, एक व्हिडिओ मी अजून असाही बघितला. एक मला तो मराठी क्रिएटर कोणतरी त्या टाकला होता, तेव्हा माझं थोडंसं मन परिवर्तन झालं. तो म्हणजे काय, तर त्याच वंतारा का कांतारामध्ये एक माकड, गोरीला माकड जे तिकडे आणलं होतं त्याच्या मालकाकडून, काहीच असंच काय झालं होतं. आणि तेव्हा ते माकड 2 दिवस काही खाल्लं नाही, काय नाही, पिल्लं नाही. आणि त्याच्यानंतर डॉक्टरने पण सांगितलं की नाही, आता ह्याला गरज आहे ती म्हणजे त्याच्या मालकाची. आणि जेव्हा त्याला मालकाकडे नेण्यात आलं तेव्हा त्या मालकाला बघून तो खुश झाला. तो बोलतात ना, त्यांनी जीव जो सोडला होता, टाकला होता, जो असं वाटत होतं की आता मरतोय काय, तो जिवंत झाला, खऱ्या अर्थाने जिवंत झाला. म्हणजे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मेडिकल ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, सगळ्या साप झुटे आहेत. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलं, खरी गरज जी असते ती पैशाची नाही, ती बोलतात ना सगळं चांगलं आयुष्य आहे, पैसा हे ते सगळं याची गरज नाही, तर एक माणुसकी, एक प्रेम भावना ज्या जुडलेल्या असतात, त्या गोष्टी जर का मिळाल्या तर चांगल्यातला चांगला माणूसही आनंदित राहू शकतो. मग त्याला बाकीच्या पैसा, खाणं पिणं, मोठं घर वगैरे याची काहीच गरज नसते. हे मी मागच्या व्हिडिओ सांगितलं. आपला मेंदू जो आहे ना, तो आपल्याला सिग्नल देत असतो की आपण जर का बोललो ना हे चुकीचं आहे, मग ते चुकीचंच होतं. आपण जर का पॉझिटिव्ह विचार केला तर ते पॉझिटिव्हच होतं. आणि हा आपला मेंदू, ज्या आपण सिग्नल मेंदूला देऊ, तो सिग्नल मेंदू घेत असतो. आणि त्याच्याचमुळे भावना ज्या असतात ते जोडलेल्या असतात. आणि त्या भावना आज आपण पाहिलं तर माधुरी हत्तीबरोबर त्या गावकऱ्यांच्या आता तर महाराष्ट्राच्या जोडल्यात. आणि त्याच्यामुळे आत्ता हे लोक ॲड दाखवत आहेत, जाहिरात दाखवत आहेत. आता ही जाहिरात आणि हे भाजप आणि जिओ, या अंबानी यांचं नातं आपल्याला माहिती आहे. हे आजपर्यंत भाजप पण सत्तेत बसली ती फक्त जाहिरातमुळे. ह्या खोट्या जाहिराती, ह्या खोट्या गोष्टी दाखवूनच आजपर्यंत आपण त्यांना सत्तेत बसवलं. आपण बोलतात ना की एखादी जाहिरात पाहून हळवे होतो, हळवे, आणि मग खोट्याला पण खरं समजून बसतो आणि मग या अशा लोकांना निवडून देतो. हे अशाच गोष्टी आता त्या हत्तीनीबरोबर करण्यात येत आहेत आणि दाखवत आहेत. सगळं फक्त दाखवण्यासाठी, बाकी काही नाही. राजकारणात पण सगळं फक्त दाखवण्यासाठी असतं, उत्तम असतं, छान असतं. आणि त्यातले काही आता बरेच लोक जे आहेत त्या जाहिरातीमधून आता त्यांचं मन परिवर्तन होते आणि ते बोलत आहेत की आता नाही, खरंच वंतारामध्ये का कांतारामध्ये ती हत्तीनी जी आहे ती खूप चांगली राहते. हे जे आधी टीका करणारे लोक आहेत ना, ती पण आता त्याशी बोलायला लागलेत. मला त्यांना आहे ना खरं सांगायचं आहे, हात जोडून मी तुम्हाला सांगतो की बाबांनो, ह्या जाहिरातींवर तुम्ही विश्वास ठेवू नका. त्या हत्तीनीला तिकडे काय झालं काय नाही झालं ते आपल्याला नाही माहिती. त्या जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला काय दाखवण्यात येतं ते वेगळी गोष्ट आहे. पण ते फक्त, आणि मी फील्डमधला आहे, या इंडस्ट्रीमधला आहे, तर मला माहिती आहे ही जाहिरात जी असते, किंवा तुम्हाला पण माहिती असते, जाहिरात जी असते ते फक्त कशासाठी असते, तर चांगल्या गोष्टी दाखवणं, वाईट गोष्ट पण असेल तर ती चांगली दाखवण्यासाठी, एक नेरेटिव्ह पसरवण्यासाठी, एक डॉक्युमेंटरीज जे बनवतो आपण, त्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आपण समाजाने ह्याला गोष्टीला बळी पडता कामा नये. उद्या राजकारणात पण सांगतोय, तुमच्याकडे कोणीतरी जाहिरात घेऊन येईल
की आम्ही हे असं केलं, आम्ही तसं करू, तर ह्या जाहिरातीला बळी पडू नका, तुम्ही कामाकडे लक्ष द्या. मला तुम्हाला हेच सांगायचं होतं. आत्ता बऱ्याच जणांचं मनपरिवर्तन करण्यात येतं आहे. ह्या वांताराच्या फेसबुक आणि यूट्यूब अकाउंटवरून समथिंग काहीतरी मी तर फेसबुकवर बघितलं, ॲड दाखवली जाते की आपली हत्तीनी जी आहे, माधुरी हत्तीनी, ही सुखरूप आहे अशी जी जाहिरात दाखवली जाते. आणि त्या सगळ्या गोष्टीमधून आता आमच्याकडेच ती कशी सेफ राहील हे जे चित्र दाखवलं जातं आहे, ते मला असं वाटतं की कितपत खरं आहे कितपत खोटं आहे ते लोकांनी आता ठरवणं गरजेचं आहे. कारण जाहिरात आहे, काय झालं तरी आपण खऱ्या अर्थाने पाहिलेलं नाही ते नक्की खरं आहे की खोटं आहे. आता काय होईल त्या गोष्टी पुढे होतील, पण आपला सर्वांचा एकच हट्ट असला पाहिजे आणि तो म्हणजे आपली माधुरी हत्तीनी आपल्याकडे परत आली पाहिजे, महाराष्ट्रात परत आली पाहिजे. हा आपला हट्ट असला पाहिजे. कारण मी जो महाराष्ट्र बघितला ह्या 2 दिवसा 3 दिवसाआधी, जो पेटलेला महाराष्ट्र, जो एकजूट झालेला आहे हत्तीनीसाठी, जो महाराष्ट्र, तो एका जाहिरातीने खचून जातो आणि त्या जाहिरातीने मग त्याचं मनपरिवर्तन होतं. हे चुकीचं मला वाटतं. आणि त्याचमुळे हे पेटा जे आता मी तुम्हाला खरं सांगू, या पेटाचं जे आहे ना, हे 2000 साली हे भारतामध्ये ही संस्था आली. ही संस्था मुळात भारतीय नाही. या संस्थाच्या तुम्ही जाहिराती बघा, जाहिरातीवर हा विषय पण जाहिरातीचाच आहे. कुत्र्याचं दूध पाजताना एक बाई असं काहीतरी कुत्र्याचं दूध पिते अशी ती एक जाहिरात त्या पेटाने केली आहे आणि असं सांगितलं आहे की तुम्ही गाईचं दूध पिताय हे चुकीचं आहे, अशी पेटा बोलते. तुम्ही कुत्र्याचं दूध पिऊ शकता का? नाही, मग तुम्ही गाईचं कसं पिता? हे असे मूर्ख लोक बोलत आहेत. म्हणजे आपली गाई ही आपल्यासाठी काय आहे, हे भारतीय लोकांसाठी काय आहे, हे ह्या पेटातल्या लोकांना कळणार नाही आहे. ह्या लोकांना फक्त आपल्या भारतीय संस्कृती आणि आपल्या धार्मिक गोष्टीवर विरोध करायचा आहे. का? कारण हे बाहेरच्या देशातले हे पेटा आणि झाटा काय आहेत ते या महाराष्ट्रात आपल्या भारतात येऊन ह्या अशा आपल्यावर दादागिरी करणार असेल इतर राज्यांवर, आणि जर का ते सांगतील तसं आपलं सरकार पण जर का ऐकणार असेल आणि करणार असेल, आपलं जर का न्यायालय असं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भावना दुखावून त्यांना जर का पाठिंबा देणार असेल, मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. लोकशाही मार्गाने जर का तुम्ही विचार केला तरच मला असं वाटतं या देशामध्ये लोकशाही टिकेल, नाहीतर ही लोकशाही टिकणार नाही, ही हुकुमशाही होईल. आज या पेटाचं मत असं आहे की बाबा रे, शाकाहारी असलं पाहिजे. या पूर्ण जगात भारत देश पहिल्या क्रमांकावर आहे, जो शाकाहारी जास्त प्रमाणात लोक आहेत तिथे. आणि त्याचमुळे मला असं वाटतं बाहेरच्या देशात तुमची जिकडे आहे तिकडे पण बघा, तुमच्या इकडेच्या लोकांना आधी सांगा शाकाहारी होण्यासाठी म्हणून. हे तुम्ही बाहेरच्या देशात जातायत आणि सगळ्या गोष्टी करताय, हे फक्त मोठे संस्था, मी तुम्हाला सांगतो ना, फक्त पैसा कमवणं हे यांचं असतं. ह्यांचं काय प्राण्यांवरचं प्रेम वगैरे काय नाही. तुमचं जर का एवढंच प्राण्यांवर प्रेम असेल ना, तर आमच्या या भारत देशामध्ये, पूर्ण भारत देशात एवढी कुत्री फिरत आहेत ना, ज्यांना काय आसरा नाही, ज्यांना असे काही जनावरं आहेत, मांजरी फिरत आहेत, ज्यांना कोण सांभाळायला मागत नाहीत, त्यांना सांभाळा ना. तुमचं एवढं जर का प्राणीप्रेम उतू चाललं आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी काय करता? त्यांच्यासाठी काही करू शकत नाही. ह्या सरकारने त्यांच्यासाठी काय केलं? काहीच नाही केलं आहे. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की तुम्ही आपल्या कुणा जरी ते मालकाच्या हक्काचं असतं जनावर, त्याला घेऊन तुम्ही जाता आणि त्यांच्या भावना तुम्ही दाखवता. ह्या सगळ्या गोष्टी हे तुम्हाला आहे ना खूप मोठं पाप लागेल. मी जसं मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं. मला एवढंच सांगायचं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला, या जाहिरातींना बळी पडू नका. जे आमचे कोल्हापूरकर जे आहेत ते आजही ठाम आहेत आणि मला असं वाटतं त्यांच्या पाठी आपण ठाम उभं राहिलं पाहिजे. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. तुर्तास थांबतो मित्रांनो. तुम्ही कुठल्याही जाहिरातीला बळी पडू नका, राजकीय पण आणि कुठल्याही जाहिरातीलाच बळी पडू नका कुठल्या मुळात. कारण जाहिरात म्हणजे खोट्याचं खरं करण्याचं एक माध्यम आहे. एवढंच सांगतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.